नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला जो टॉपिक शिकवला समीकरण त्याच्यावरचा आज तुम्हाला हा जो होमवर्क दिला गेला आहे, ठीक आहे. हा होमवर्क जर तुम्ही विसरून गेले असताल की सरळ हे गणित समजत नाहीये उदाहरणार्थ, तर एक छोटासा या लेवलचे मी गणित इथे घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 गणित मी घेतलेले आहेत. हे 6 गणित परत एकदा मी तुम्हाला शिकवतोय व्हिडिओमध्ये. ते एकदा बरोबर पहा आणि तो होमवर्क बरोबर करा. हा दिला हे 25 गणित दिले, ठीक आहे. पहिल्यापासून सांगतो पहा. आता इथे काय करायचं आहे, आता हे जे गणित आहे 1 ते 10 पर्यंत हे पहिलं उदाहरण दुसरं उदाहरण याच्यावर आधारित आहे. म्हणजे हे दोन उदाहरण मी तसं सोडवीन तसे हे 10 गणित तुम्हाला सोडवायचे. कसं सांगतो मला लक्षात द्या. बरोबरच्या खाली बरोबर चिन्ह घेऊ. या 3 चा एक सोबत गुणाकार होतोय. काय होतोय? गुणाकार. मग त्यानं दोन रेषा ओलांडून भागाकार, म्हणजे इकडे एक संख्या गुणाकार होत असेल तर इकडे भागाकार होतो, भागाकार असेल तर इकडे गुणाकार होतो. इकडे प्लस असेल तर इकडे मायनस होते, इकडे मायनस असेल तर इकडे प्लस होते. आपण हे दोन नियम बघितलेले आहेत. आता खालचे दोन नियम आपले शिकायचे बाकी आहेत. आता ते आपले सुरू झालेले. आता याच्यामध्ये गुणाकार चिन्ह असतं, उदाहरणार्थ याच्यामध्ये गुणाकार चिन्ह असतं असं ठेवा. तर याच्यामध्ये गुणाकार चिन्ह आहे, समजून घ्यायचं. मग 3 चा एक सोबत गुणाकार होतो, दोन रेषा ओलांडल्यावर भागाकार होणार आहे. मग काय करायचं, हे 15 तसे लिहून घ्यायचे. हे 15 तसे लिहून घ्यायचे, रेष मारायची. हे 3 याच्या खाली लिहायचे. लिहिल्यानंतर हा एक शिल्लक राहतो, हा कसं असेल ते लिहायचा. आणि या 3 ना या 15 ले भाग द्यायचा. 3 आहे 3, 3 5 15. छेदामध्ये काय महत्व नाही. मग आपलं उत्तर काही x बरोबर हे वरचं 5. भाग कसं द्यायचा की 3 च्या पाड्यात 3 एक नंबरवर आहे म्हणून 3 आहे तर 3 करायचं. 3 च्या पाड्यात 15 5 नंबरवर आहे म्हणून 15 फॅक्टराच्या वर 5 लिहायचं. तसं आहे दुसरं उदाहरण पहा. 8 चा एक सोबत गुणाकार होतो, दोन रेषा ओलांडल्यावर भागाकार होईल. मग काय करायचं, बरोबरच्या खाली बरोबर चिन्ह द्यायचं. 32 तशीच्या तशी. आता 8 ला x लागलाय गुणाकार, इकडे भागाकारात 8 लिहायचे आणि इथे लिहायचं बरोबर आहे तुमचा x. मग इथं भाग द्यायचा. 8 1 8, 8 चोक 32. छेदामध्ये काय महत्व नाही. मग x बरोबर वरचं उत्तर आलं तुमचं 4. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचे हे जे उदाहरण दिले 2x - 2 बरोबर 6. आता हे उदाहरण मी घेतलेले आहे. त्याच्या पुढे 11 ते 25 पर्यंत हे गणित तुम्ही 4 पहा. मी कसं सोडवतो हे पाहून 11 ते 25 पर्यंत गणित सोडवा. पहा इथं 8 आहे, याच्यामध्ये x नाही. हा जो 8 आहे याच्यामध्ये x नाहीये, याच्यामध्ये x नाहीये. तर मी याचा भाऊ हा नाहीये, याचा भाऊ हा आहे. याच्यामध्ये x नाहीये, ठीक आहे. याचा भाऊ कोण आहे? 4 आहे. हा नाहीये कारण की x लागलेला आहे म्हणून याचा भाऊ हा आहे. मग 8 या 4 ला आवाज देतो. मग 4 कसा इकडे प्लस आहे, तिकडे गेला का होईल मायनस होईल. मग बरोबरच्या खाली बरोबर चिन्ह लिहायचं. 8 च्या 8 लिहायचा, 8 ने 4 ला आवाज दिला, 4 प्लस आहे इकडे होईल मायनस. ठीक आहे. इकडे केल्यानंतर इथे शिल्लक राहील वजा 2x. आल्यानंतर 8 आणि 4 यांची बेरीज असेल तर बेरीज करायची, वजाबाकी असेल तर वजाबाकी. मी तर वजाबाकी आहे. मग 8 4 गेले 4 उरता, वजा 2x तशीच्या तशी. मग या 2 चा एक सोबत गुणाकार होतो, इकडे का होईल भागाकार. म्हणजे हे स्टेप इथं करायची पहा. 3 चा एक सोबत गुणाकार इकडे भागाकार. म्हणजे तुम्हाला हे सोडल्यानंतर हे स्टेप इथे भेटून जाते. मग वजा 2 चा एक सोबत गुणाकार इकडे भागाकार. मग 4 भागिले वजा 2 न्यायचे, इथे शिल्लक राहील x. 2 ना भाग द्यावे, 1 2 2 4 छेदामध्ये काय महत्त्वानी. म्हणून हा जो वजा चिन्ह आहे या 2 ला लावून द्यायचा, बरोबर वजा 2. हे आलं तुमचं उत्तर. ठीक आहे. त्याच्यानंतर या इथे जर मायनस चिन्ह असतं ते वजा वजा प्लस झालं असतं. हां, लक्षात ठेवा. आता काय घ्यावी, या 24 चा भाऊ आपल्याला ओळखायचा आहे. बरोबरच्या इकडे या 24 चा भाऊ 12 आहे का 6x आहे. आता 24 मध्ये x नाही, याच्यात बी x नाही, म्हणजे याचा भाऊ हा आला कोणता 12. 12 इकडे प्लस आहे, तिकडे काय होईल मायनस. मग कसं लिहूया हे 24 वजा प्लसचं झालं मायनस. इथं शिल्लक राहील 6x. 24 मधून 12 गेले उरता 12. हा 6x तसाच्या तसा. 6 चा एक सोबत गुणाकार, इकडे गेल्यावर भागाकार. म्हणजे 12 भागिले 6. इथं शिल्लक राहील x. 6 ना भाग देऊ, 6 1 6, 6 2 12. छेदामध्ये काय महत्वानी म्हणजे बरोबर तुमचं उत्तर आलं वरचं 2. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा 81. 81 चा भाऊ हा पण नाही, हा पण नाही, कारण की याच्यात x नाहीये. इकडे x आहे, इकडे x आहे, म्हणजे हे दोन भाऊ आहे. ठीक आहे. मग या दोन्ही भावांची याच्यामध्ये x आहे, याच्यामध्ये x आहे. मग या दोन्ही भावांची बेरीज करायची, वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची. मग इथं 6 आणि 3 9, पण 9 काय होतील तर x होतील.
म्हणून हा 81 तसाच्या तसा. आणि हे स्टेप आलेली आहे इथं पाहून घ्या. 3 चा 1 सोबत गुणाकार इकडे भागाकार, तसंच 9 चा 1 सोबत गुणाकार इकडे गेल्यावर भागाकार. मग इथे येईल 81 भागीला 9, इथं शिल्लक राहील x. लिहिल्यानंतर इथं भाग द्यायचा. 9 1 9, 9 81 छेदामध्ये काय मधोनी x बरोबर वरचं उत्तर आलं तुमचं 9. शेवटचं उदाहरण बघूया. सेम. आता इथे पहा 64 चा भाऊ हा पण नाही, हा पण नाही, कारण की याच्यात x नाहीये, याच्यात x आहे, याच्यात x आहे, म्हणजे दोन्ही भाऊ आहे. म्हणजे दोन्ही मध्ये काय होते वजाबाकी चिन्ह आहे. मग 12 मधून 4 गेले, उरता 8. 8 काय उरतील x. इथं y असतील तर y लिहिले असते, b असेल तर b लिहिलं असेल, पण इथं x आहे म्हणून x लिहिला. हे 64 तशीच्या तशी. 8 चा 1 सोबत गुणाकार इकडे गेल्यावर काय होईल भागाकार. मग काय करायचं बरोबर 64 भागिले परत 64 लिहायची. 8 इथं लिहायचा, इथं लिहायचा x. 8 1 8, 8 वाढून 64 छेदामध्ये काय महत्व नाही, x बरोबर 8. या लेवलचे गणित आपल्याला सोडवायचे आहे. समजलं असेल हे 6 गणित, तर हा होमवर्क तुम्हाला करता येणार आहे. अजून काही अडचण असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता आपल्या ग्रुपवर, ठीक आहे, किंवा पर्सनल कॉल करून विचारू शकता. ठीक आहे, ओके, बाय.